थांब सांगतो. कसं आहे ना, जसं अजगराच्या इळख्यातून हरिण सुटत नाही ना, तसं सावकाराच्या कर्जातून कर्ज घेणारा कधीच सुटत नसतो. नाहीच सुटत. फार काही नाही केलं. तिथं किती लिहिले? 10. ते 110 कर. ते कसं करणार हो मालक? अरे मूर्खा, तुला एवढं कळत नाही का? 10च्या पुढं जागा आहे ना. आता इथं 1 वाढेल की, म्हणजे किती झाले? 110. विषय संपला. घे. नवकोट नरोत्तम म्हणतात मला. नव्हत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं कसं करायचं हे बरोबर कळतं आम्हाला. पण ते शिवाप्पाला उमगत नाही ना. पण जसा ह्या अजगराचा इळखा असा आवळत जाईल ना, तसं त्या शिवाप्पाला उमगल की आपला होणारा जावई म्हणजे आम्ही काय अनमोल रत्न आहे ते. तर हायच. बरी कपटाची माहिती गाठीला लागली माझ्या. उमे, अगं ए उमे, काय हो? इकडे हे बघ. हा सगळा काय प्रकार आहे? हिला कोंडली तर हे उद्योग करून गावकीत आली. आता माझ्या लक्षात आलं, गावकीत आली तेव्हा लंगडत का होती? पांडू, ए पांडू. काय ग बुडगे? काय रे, इतक्या उचापती करून मलाच विचारतोस काय ग बुडगे म्हणून? हे लुगडं कुणी बांधलं इथं? बोल पटापटा. भाऊ लहान आहे तो, त्याला काय विचारताय? लहान? मोठा उद्योगी प्राणी आहे तो. दिसतो शेंगदाणा आहेत का, पण अक्कल अक्कल नारळ इतकी आहे. बोल रे, नाहीतर देईन एक फटका. नग नग, ते पुरीला गावकीत यायचं होतं ना, बिचारीला लय गोर लागला होता. माझे आप्पा एकटे आहेत, माझे आप्पा एकटे आहेत नुसतं करत होते. मला बघवलं नाही. मी कौलावर चढून गावकीचं काय चालू आहे हे सांगत होतो.